शुभ सकाळ मित्रांनो आज आपण माहिती घेऊन आलो जी आपल्याकडे उपलब्ध झाली आहे ती म्हणजे आपण जिल्ह्यातील गावानिहाय म्हणजे किती गावं या जिल्ह्यातील किती गावं ह्या योजनेसाठी पात्र झाले आणि ह्या शेतकऱ्यांनाच आता हे पैसे मिळणार आहे ही माहिती मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलो मित्रांनो की कोणत्या जिल्ह्यातील किती गावांचा समावेश हा करण्यात आला। परंतु मित्रांनो त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेणेकरून आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन माहिती गोळा करण्यास मित्रांनो मोटिवेशन भेटतं। तर मित्रांनो चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो आता जर आपण बघितलं तर आपल्याला माहिती आहे 2023 हे वर्ष शेतकऱ्यांसाठी अतिशय कठीण असं वर्ष मानावं लागेल मित्रांनो। कारण 2023 मध्ये एकतर पाऊस नाही पडला त्यामुळे दुष्काळी परिस्थिती, त्यानंतर आलेलं पीक पाऊस न पडल्यामुळे ते पीक समाप्त झालं, त्याचबरोबर कधी अवकाळी पाऊस तर कधी नुकसान भरपाई यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले मित्रांनो। तर पीक विम्याची दुसरी यादी मित्रांनो आता जाहीर झालेली आहे। तरी या बातमीमध्ये आपण याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो आता आपण या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत। महाराष्ट्र सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांना नवनवीन योजना मित्रांनो आणत असते आपल्याला माहिती आहे। त्यातीलच एक महत्त्वाची जर योजनेचा आपण विचार केला मित्रांनो तर ती योजना आहे मित्रांनो पीक विमा योजना। आपल्याला माहिती आहे पीएम किसान फसल विमा योजना असे या योजनेचं नाव आहे मित्रांनो। परंतु मित्रांनो जर आपण विचार केला की या योजनेमध्ये फायदा कोणकोणत्या शेतकऱ्यांचा आणि कसा होतो तर आपण आता ते बघू मित्रांनो। जर आपण विचार केला मित्रांनो शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती म्हणजे अवेळी पाऊस, अवकाळी पाऊस किंवा गारपीट यामुळे झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान, त्याचबरोबर जनावरांचा सुद्धा आपण जर विमा काढला असेल तर जनावरांवर हमला आणि कीड ह्या रोगांपासून मित्रांनो होणारा आर्थिक खर्च अशा विविध नुकसान भरपाई सरकार शेतकऱ्यांना मदत करत असते। तर तीच विमा म्हणजे मित्रांनो पीक विमा योजना। आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही योजना आहे तर मग ही योजना आम्ही करायची की किंवा काढायची कशी आणि योजनेसाठी लागणारा खर्च काय, तर मित्रांनो आता आपण ती माहिती बघू। जर आपण त्याचबरोबर यावर्षी आपण जर आपल्या महाराष्ट्र सरकारचा विचार केला तर एका रुपयात पीक विमा योजना राबवली आणि या योजनेअंतर्गत जवळपास सर्व शेतकऱ्यांनी मित्रांनो 95% शेतकऱ्यांनी राज्यातील यामुळे आता या पीक विमा काढला होता मित्रांनो। यामुळे आता शेतकऱ्यांना राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने आता निधी उपलब्ध सुद्धा मित्रांनो करून दिलेला आहे। कारण आपल्याला माहिती आहे जो नुकसान झालं मित्रांनो ते 2023 मधलं आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांना डायरेक्ट या विम्याचे पैसे मित्रांनो मिळणार आहे। परंतु मित्रांनो तुम्हाला हा सुद्धा प्रश्न पडला असेल की ज्या शेतकऱ्यांनी आता पीक विमा काढेलच नाही तर त्या शेतकऱ्यांना काय, तर मित्रांनो त्या शेतकऱ्यांना यावेळेस वंचित राहावं लागेल। तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी म्हणजे मार्चच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये पिकाचा विमा काढलेला आहे त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे मित्रांनो। त्याबाबतची जिल्हानिहाय यादी आता आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो। असून त्याचबरोबर आपण जी यादी पाहणार आहोत मित्रांनो ती कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या गावांचा समावेश करण्यात आला ही यादी मित्रांनो आता आपण बघणार आहोत। तर मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आता कोणत्या जिल्ह्यातील किती गावे आणि किती टक्के पीक विमा हा शेतकऱ्यांना मिळणार आहे, तर मित्रांनो चला आता आपण ती माहिती बघूया। तर आपण विचार केला बुलढाणा जिल्हा, तर बुलढाणा जिल्ह्यातील मित्रांनो 98 गावे पात्र झाली आहेत आणि त्यांना जर पीक विम्याचा विचार केला तर कमीत कमी 47% मित्रांनो त्यांना पीक विमा हा मिळणार आहे। त्यानंतरचा जर मित्रांनो आपण पुढचा जिल्हा बघितला तर तो आहे मित्रांनो जालना जिल्हा। जालना जिल्ह्यातील 144 गावे पात्र झाली आहे मित्रांनो, त्यांना कमीत कमी 48% एवढा पीक विमा हा मिळणार आहे। त्यानंतर जर आपण पुढच्या जिल्ह्याचा विचार केला मित्रांनो तर तो जिल्हा आहे मित्रांनो बीड जिल्हा। बीड जिल्ह्यातील सुद्धा 64 गावे मित्रांनो पात्र करण्यात आली। त्याबरोबर संपूर्ण यादी सुद्धा मित्रांनो आता आपल्याकडे येणार आहे आणि आपण ती लिंक तुम्ही या लिंकवर बघू शकता मित्रांनो। पीक विमा यादी असं जर मित्रांनो आपण टाकलं तर तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल मित्रांनो। तर मित्रांनो आता जर तुम्ही विचार केला की आम्हाला आता पीक विमा मिळणार तर किती मिळणार, तर मित्रांनो तुम्हाला आता पीक विमा मिळणार आहे हेक्टरी 37,500 रुपये। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता आणि याच्या आधी त्यांना पीक विमा हा 25% सुद्धा भेटलेला नाही किंवा काहीच भेटलेला नाही त्या शेतकऱ्यांना डायरेक्ट 37,500 रुपये प्रति हेक्टर मित्रांनो अशी मदत दिली जाणार आहे मित्रांनो। परंतु ज्या शेतकऱ्यांना याच्या आधी 25% पीक विमा हा मिळालेला होता आणि आता त्यांचा सुद्धा 75%च पीक विमा बाकी आहे तर त्या शेतकऱ्यांना मित्रांनो ती रक्कम त्याच्यातून कमी होणार आहे मित्रांनो। त्या शेतकऱ्यांना ती सरसकट रक्कम ही मिळणार नाही मित्रांनो। त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही बघू शकता जर तुम्ही आता पण इथून पुढे सुद्धा पीक विमे ही मित्रांनो काढून घ्यायला पाहिजे। जर पीक विमा काढला तर नक्की आपल्याला मदत मिळते मित्रांनो, फक्त आपण त्यासाठी तक्रार करावी लागेल।